विविध मागण्यांसाठी आदिवासी बांधवांचा रास्ता रोको आंदोलन। साक्री तालुक्यातील शेवई पाटा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 येथील चौफुलीवर साक्री तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। सदर आंदोलन हे पेसा संघर्ष समितीच्या नेतृत्वात करण्यात आले। यावेळी स्थगित केलेली पेसा क्षेत्रातील 17 संवर्ग पद भरती तात्काळ सुरू करावी, जिपा शाळेतील कंत्राटी पद भरती तात्काळ बंद करावी, आदिवासी समाजाच्या 12,500 पदांची पद भरती तात्काळ सुरू करावी, साक्री तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा रोड येथील मिनी किचन शेड कार्यान्वित करू नये, नाशिक येथील गोल्फ मैदानावर दिनांक 1 ऑगस्ट पासून आमरण उपोषण सुरू आहे, मात्र अद्याप शासनाने दखल घेतलेली नाही, याची तात्काळ दखल घ्यावी, अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले। सदर आंदोलन दरम्यान 2 ते 3 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। यावेळी आदिवासी पेशा क्षेत्रातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ तसेच सामाजिक संघटना यात सहभागी होत्या। यावेळी पोलीस प्रशासन यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। शांततेने आलेल्या मोर्चाचं प्रथमतः शांततेने हा मोर्चा मागच्या 1-1.5 तासापासून उन्हात आला, खालूनही रस्ता तापलेला आहे आणि वरूनही ऊन तापलं आहे। अशा परिस्थितीत अतिशय शांतचित्ताने या ठिकाणी बसलेला आहे। आपल्या ज्या काही मागण्या आहेत या ठिकाणी आपण प्रातिनिधिक स्वरूपात सरपंचांच्या माध्यमातून, महिला सरपंचांच्या माध्यमातून, प्रशासनाच्या वतीने तहसीलदार या नात्याने मी त्या स्वीकारलेल्या आहेत। यातील ज्या काही मागण्या आहेत त्यातल्या बऱ्याचशा मागण्या या शासन स्तरावरच्या आहेत। याच्या संदर्भात जिल्हाधिकारी महोदयांशी माझं बोलणं झालेलं आहे। या मागण्या आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शासनाला पाठवणार आहोत। याचबरोबर एक किचन शेडचा विषय आहे, तर त्याच्या संदर्भात देखील मी प्रकल्प अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे आणि त्यांना या विषयाबाबत आवश्यक ती जी काही निर्णय घेण्याची प्रक्रिया आहे ती घेण्यासंदर्भात सूचना केलेली आहे। आपलं हे निवेदन आम्ही तात्काळ वर प्रशासनाला पाठवून या संदर्भात जी काही कारवाई करणं अभिप्रेत आहे त्या संदर्भात पाठपुरावा करण्याचं या ठिकाणी मी आपल्याला ग्वाही देतो। आपण अतिशय शांततेने हा मोर्चा या ठिकाणी आणला। मागच्या 1.5-2 तासापासून पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन असेल आणि आपण सगळे या ठिकाणी शांततेने हा मोर्चा आयोजित केलेला आहे। याबद्दल प्रशासनाच्या वतीने मी तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो।